सतत 3 दिवस 4 दिवस पाऊस चालूच आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी ठाणे शहरामध्ये आपला पाहणी दौरा चालू आहे। आज कोपरी भागामध्ये पाहणी दौरा घेतलाय, कारण बाराबंगला या परिसरामध्ये आणि महादेव मंदिर आणि सिडको या ठिकाणी जे सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, त्यासाठी आपली सर्व अधिकारी टीम, सहाय्यक आयुक्त, आपले शिवसेने पक्षाचे सर्व महिला, आपले जयप्रकाश कोटवानी साहेब, आपण सर्वांसमेत आज हा दौरा घेतला आहे। एक झाड इथे पडलेला आहे, एक बांधकाम चालू आहे सोसायटीचं। सोसायटीच्या विकासकाने पूर्ण फुटपाथ जाम करून टाकला आहे आणि कुठलीही परमिशन न घेता आज त्याने हे सगळं हे करून टाकलंय। त्याची पाणी दौरा आपण केलेला आहे। तसं कोपरीमध्ये बघायला गेलं तर कुठेच पाणी जास्त प्रमाणात भरत नाही आहे। जे उघडे चेंबर आहेत त्याची तपासणी केली, ज्याच्यावर झाकणं नाहीये ती बरोबर लावायला सांगितलेले आदेश दिलेले आहेत। आणि आज ठाणे शहरामध्ये जो काही किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही पावसाचा तुम्हाला भर दिसतोय, त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही आपल्या सतत संपर्कात आहे। आज खासदार नरेशजी म्हस्के साहेब हेही माझ्या बरोबर आपत्कालीनला भेट दिली आणि ठाणे शहरात जिथे जिथे आपली जिथे जिथे सकल भाग आहे, पाणी भरत आहे, त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे, यंत्रणा व्यवस्थित चालू आहे की नाही हे व्यवस्थित बघितलं जात आहे।